नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा एक्झाम पॉईंट या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मागील काही दिवसापासून आपण पोस्टमॅन, मेलगार्ड व मल्टीटास्किंग स्टाफ या परीक्षेची आपण पूर्वतयारी करून घेत आहोत व तसेच परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्त्वपूर्ण क्वेश्चनचा आपण सराव करून घेत आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर आपला व्हिडिओचा टॉपिक आहे मित्रांनो, इंडियन जिओग्राफी, भारताचा भूगोल. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे पोस्टमॅन व मेलगार्ड या परीक्षेसंदर्भात, कारण का MTSCला तेवढा स्कोप नसल्यामुळे भूगोलचा, कारण MTSC ही 10th लेवलची परीक्षा आहे आणि पोस्टमॅन आणि मेलगार्ड ही परीक्षा 12th लेवलची म्हणजे 12वी पासेसवर आहे. त्यामुळे पोस्टमॅन व मेलगार्डला सर्वात जास्त क्वेश्चन हे भूगोलच्याच क्रायटेरियामधून येतील. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करू. व्हिडिओ स्टार्ट करण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजचा व्हिडिओ जो आहे तो स्पॉन्सर्ड केलेला आहे माय गोल्ड गेम. ही एक उत्तम वेबसाईट आहे पैसे कमवण्यासाठी. या वेबसाईटमधून तुम्ही स्वतःचे फ्री रिचार्ज पण करून घेऊ शकता. जर तुम्ही याच्यावर रजिस्टर केला मित्रांनो, रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला लगेच ₹100 बोनस भेटेल. बोनस भेटल्या तुम्ही त्याच्या मार्फत तुम्ही स्वतःचा रिचार्ज पण करून घेऊ शकता. याच्यावर रजिस्टर करण्यासाठी काही नाही मित्रांनो, सिंपल स्टेप आहे. सुरुवातीला तुमचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, पुन्हा मग पासवर्ड टाकायचा आहे, पुन्हा तोच पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर OTP मिळवायचा आहे, पुन्हा त्यानंतर रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला इथं माय अकाउंटमध्ये तुमचं इथं अकाउंट दिसेल. पुन्हा त्या 10 मिनिटाच्या आत तुम्हाला लगेच ₹100 इथं बोनस पण मिळेल. हा बोनस तुम्हाला रिचार्जसाठी यूज करू शकता किंवा गेम खेळण्यासाठी पण यूज करू शकता. तर इथं खूप सारे गेम आहेत मित्रांनो. हे सारे गेम्स आहेत गोल्ड, ज्वेलरी, सिल्वर, ऑदर. हे पण गेम खेळून तुम्ही पैसे कमवू शकता. तुम्ही गोल्डवर क्लिक केलात त्यानंतर तुम्हाला असा पेज ओपन होईल. यामध्ये इथं कॉर्नरमध्ये एक नंबर दाखवेल, ते आपल्याला ओळखायचा असतो, तो का ऑड आहे, इव्हन आहे का लकी आहे. तर त्यानंतर इथं 4 नंबर आहे, म्हणजे हा एक इव्हन नंबर आहे. जर तुम्ही इथं इव्हनला क्लिक कराल तर तुम्हाला जस्ट तुमच्या अकाउंटला ₹5 जमा होतील माय अकाउंटमध्ये. तर मित्रांनो, या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये जाऊन लिंकवर जॉईन करून घ्या. जॉईन केल्यानंतर रजिस्टर करा. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला लगेच ₹100 बोनस मिळेल व या बोनसमार्फत तुम्ही आपले स्वतःचे रिचार्ज पण करू शकता. तर मित्रांनो, आपण आजच्या मेन कंटेंटकडे जाऊया. तर मित्रांनो, आपल्या जिओग्राफीच्या सीरीजमधला पहिला क्वेश्चन असा आहे आपला, की एक डॅश डॅश हा भारताने अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह होय. तर याचे ऑप्शन आहेत: ए आर्यभट्ट, बी स्पुटनिक, सी हदयाझर, डी मीर. तर भारताने अवकाशात सोडलेला सर्वात पहिला उपग्रह म्हणजे तो आहे ए आर्यभट्ट. हा भारताने सर्वात पहिला सोडलेला उपग्रह आहे. तर आपला दुसरा क्वेश्चन असा आहे की पृथ्वीवर किती खंड व किती महासागर आहेत. तर हा क्वेश्चन MTSC 2018च्या एक्झामिनेशनला विचारला गेलेला आहे. तर याचे ऑप्शन आहेत: ए 7 4, बी 4 9, सी 6 5, डी 7 5. तर मित्रांनो, पृथ्वीवर एकूण 7 खंड व 4 महासागर आहेत. हे तुम्हाला माहीत असावं. 7 खंडांची नावं व 4 महासागरांची नावं प्रत्येकाला येणं गरजेचं असते, कारण का आपण 5वीपासून भूगोल शिकत आहोत. 5वीपासून हे आपल्याला सर्व काही दिलेलं असतं. तर आपला तिसरा क्वेश्चन असा आहे: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील सीमारेषा कोणती आहे? तर ती कोणत्या नावानं ओळखली जाते? तर ए ड्युरॅड लाईन, बी मॅकमोहन लाईन, सी रॅडक्लिफ लाईन, डी हिडनबर्ग लाईन. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील सीमारेषा जी आहे का, ती ड्युरॅड लाईन या नावानं ओळखली जाते. तर मित्रांनो, आपले जे सीमा आहेत, जे आपले बाहेर देशाची कनेक्टेड सीमा आहेत, त्या सीमांची नावे आपल्याला येणं अति आवश्यक आहे. त्या सीमाला कोणत्या नावानं ओळखले जाते, कारण कोणत्याही परीक्षेला असे नॉर्मल क्वेश्चन विचारू शकतात. तर आपला चौथा क्वेश्चन असा आहे: सह्याद्री पर्वतास डॅश डॅश असेही म्हणतात. हा पण क्वेश्चन MTSCच्या 2016च्या एक्झामिनेशनमध्ये विचारले गेलेला आहे. तर याचे ऑप्शन आहेत: ए पूर्व घाट, बी पश्चिम घाट, सी घाटमाता, डी बोरघाट. तर याचा आन्सर आहे मित्रांनो बी. तर पश्चिम घाट असेही म्हणतात. सह्याद्रीच्या पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात. तर आपला पाचवा क्वेश्चन असा आहे: जैन धर्मियांचे काचेचे मंदिर डॅश डॅश येथे आहे. तर याचे ऑप्शन आहेत: ए भद्रावती, बी आर्वी, सी आष्टी, डी शिरपूर. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. तर जैन धर्मियांचे काचेचे मंदिर भद्रावती येथे आहे.
तर आपला 6वा क्वेश्चन असा आहे, डॅडॅश येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा प्रसिद्ध आहे. तर ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा कुठला प्रसिद्ध आहे, तर मित्रांनो ते आहे मक्का. तर मक्का येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा प्रसिद्ध आहे, म्हणून याचा आन्सर जे आहे ते आहे ए. तर आपला 7वा क्वेश्चन असा आहे, हे डॅडॅश हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. तर ए दिल्ली, बी चेन्नई, सी मुंबई, डी हैदराबाद. तर मित्रांनो या क्वेश्चनचा आन्सर सर्वांनाच माहीत असेल, तर याचा आन्सर आहे मित्रांनो सी, मुंबई हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. तर 8वा क्वेश्चन असा आहे आपला, वनस्पतीच्या अपूर्ण व्यवस्थेतील कुंजण्याचा प्रक्रियेस डॅडॅश म्हणतात. म्हणजे जे अपूर्ण अवस्थेतील कुंजण्याची प्रक्रिया आहे त्यास काय म्हणतात. तर ए नत्रयुक्त चक्र, बी ह्युमस, सी पर्यावरण, डी प्रदूषण. तर या कुंजण्याच्या प्रक्रियेला ह्युमस असे म्हणतात, म्हणून याचा आन्सर जे आहे का मित्रांनो ते आहे बी. तर आपला 9वा क्वेश्चन असा आहे की पुरुषांची संख्या व स्त्रियांची संख्या या दोघांमधील कशास लिंग गुणोत्तर म्हणतात. तर ए साम्यास, बी फरकास, सी गुणोत्तरास, डी वरील सर्व. तर याचा आन्सर आहे मित्रांनो सी, तर गुणोत्तरास हे लिंग गुणोत्तर असे म्हणतात. तर आपला 10वा क्वेश्चन असा आहे, स्वातंत्र्य भारताची पहिली जनगणना कोणत्या सालामध्ये करण्यात आली. तर ए 1951, बी 1945, सी 1947, डी 1956. तर स्वातंत्र्य भारताची पहिली जनगणना ही ए 1951 साली करण्यात आली. तर 11वा क्वेश्चन आपला असा आहे, भारतात सर्वात कमी साक्षरता कोणत्या राज्यात आढळते. तर याचे ऑप्शन आहेत ए आसाम, बी बिहार, सी कर्नाटक, डी ओडिसा. तर याचा ऑप्शन आहे मित्रांनो बी, बिहार राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरता आढळते, कारण तिथे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. आपला 12वा क्वेश्चन असा आहे, भारतातील पहिली पर्यटन जिल्हा म्हणून डॅडॅश जिल्ह्यास मान मिळाला. तर याचे ऑप्शन आहेत ए रत्नागिरी, बी नागपूर, सी पुणे, डी सिंधुदुर्ग. तर हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो तो MTSC 2019मध्ये जस्ट प्रिव्हियस इयरमध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला होता. तर पहिला जिल्हा कोणता आहे तो पर्यटन म्हणून ओळखला गेलेला, तर याचा आन्सर आहे मित्रांनो डी, सिंधुदुर्ग हा जिल्ह्यास मान मिळालेला आहे. तर आपला 13वा क्वेश्चन असा आहे, 2008मध्ये अवकाशात पाठविल्या जाणाऱ्या यानाचे नाव काय होते. म्हणजे 2008मध्ये जे अवकाशामध्ये यान पाठवलं गेलं होतं त्याचं नाव काय. तर ए सूर्ययान 3, बी बर्नाकल B4, सी चंद्रयान 1, डी प्लॅटो 3. तर 2008मध्ये जे यान अवकाशामध्ये पाठवलं गेलं होतं त्याचं नाव आहे मित्रांनो सी, चंद्रयान 1 हे अवकाशामध्ये पाठवलं गेलं होतं. तर आपला 14वा क्वेश्चन असा आहे, आर्द्र पानझडीच्या अरण्यात डॅडॅश ही प्रमुख वनस्पती आहे. तर ए सागवन, बी बांबू, सी बाभूळ, डी पाईन. तर आर्द्र पानझडीच्या अरण्यात सर्वात जास्त जी वनस्पती आढळते ती आहे मित्रांनो बांबू, म्हणून याचा आन्सर जे आहे ते आहे बी. तर मित्रांनो आपला 15वा क्वेश्चन असा आहे, 1991च्या जनगणनेनुसार भारतात लिंग गुणोत्तर किती होते. तर याचे ऑप्शन आहेत ए 927, बी 920, सी 950, डी 910. तर 1991च्या जनगणनेनुसार भारतामध्ये 927 एवढे लिंग गुणोत्तर होते. तर म्हणून याचं ऑप्शन जे आहे मित्रांनो ते आहे ए 927. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे हे टॉप 15 क्वेश्चन्स होते जे की भूगोलाच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहेत, परीक्षेला विचारले पण जाऊ शकतात. आणि या सिरीजमधले 3 क्वेश्चन हे मागे 2016, 17, 18 व 19 या वर्षी एक्झाममध्ये विचारली गेलेली होती. तर मित्रांनो आमचे व्हिडिओ हे डेली येत असतात, वेगवेगळ्या टॉपिकवर असतात. हा इंडियन जॉग्रफीचा विषय होता. सर्व प्रकारच्या सीव्हीज जे पोस्टमॅनसाठी गरजेचे आहे सिलॅबस किंवा अभ्यासक्रम आम्ही ते तुम्हाला पुरवत आहोत. तर मित्रांनो पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस
क्रॅक एक्झाम.